सध्या अनेक क्षेत्रामध्ये रोबोचा वापर केला जातो, मात्र आता भारतीय सैन्य दलात देखील रोबोचा वापर करण्यात येणार आहे। शस्त्रसाठा दळणवळण करण्यासाठी रोबोचा वापर होईल। पुण्यामध्ये पहिल्यांदाच नो युअर आर्मीच्या वतीने एक प्रदर्शन भरवण्यात आलेलं। याच प्रदर्शनात रोबोटिक म्यूल नावाचा रोबो पाहायला मिळतोय। गन फायर करण्यापासून तर उंच डोंगर सरसर पार करणारा हा रोबो आहे। हा रोबो नेमका कसा आहे ते आपण बघू। भारतीय सैन्य दलात रोज नवे नवे उपकरणे येतात, नवे नवे प्रयोग केले जातात आणि दुश्मनाचा खात्मा कसा करता येईल याकडे भारतीय सैन्य दलाचं कायम लक्ष असतं। मात्र याच दुश्मनाचा खात्मा करण्यासाठी आता रोबोटिक सिस्टीमनी भारतीय सैन्य पुढे येत आहे। माझ्या सोबत जे हे दोन तुम्हाला रोबोट्स दिसत आहेत त्याचं रोबोटिक म्यूल असं नाव आहे आणि हे दोन्ही जे रोबोट आहे ते दुश्मनाचा खात्मा करण्यासाठी साधारण आता भारतीय सैन्यात काम करतायत। त्याचे जे ऑपरेटर्स आहेत ते आहेत आपल्यासोबत। इसका नाम क्या है और ये कैसे ऑपरेट करते हैं? इसका नाम रोबोटिक म्यूल है मैम। ये कैसे ऑपरेट होता है? इसको अपन ऑटो और मैनुअली दोनों में यूज कर सकते हैं अपन। क्या क्या काम कर सकता है ये मेनली सर्विलेंस और रेक की पेट्रोलिंग में काम आता है, बट अपन इससे गन माउंट होके फायरिंग भी कर सकते हैं अपन इससे। फायरिंग भी कर सकते हैं। ये इसका प्राइस क्या है? ये मेड इन इंडिया है? हाँ जी, मेड इन इंडिया है। ARCV कंपनी का बनाया हुआ है, अपने मेड इन इंडिया है। फर्स्ट रोबो है जो मेड इन इंडिया है। कहाँ कहाँ पे यूज हो गया है इसका? अभी तो अभी ये न्यू आया अभी। हाँ, इसकी टेस्टिंग की गई है अभी फायरिंग में, तो फायरिंग वगैरह सब होती है इससे। साधारण पुण्यात पहिल्यांदाच नो युअर आर्मी या मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यातच हे दोन्ही रोबोट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच रोबोट्स पाहण्यासाठी लहानगे देखील गर्दी करतायत आणि महत्वाचं म्हणजे मोठे देखील याची माहिती घेत आहेत। भारतीय सैन्य दल कायमच सक्षमतेकडे आपली वाटचाल करत असतं आणि ही जी नवी क्रांती आहे ती अर्थातच भारतासाठी सगळ्यात महत्वाची असणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी वांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।